तर जय श्रीराम मित्रांनो, आज कॉलेजला गेल्यामुळे सकाळपासून ब्लॉगच बनवला नव्हता, म्हणून ब्लॉग बनवायला घेतला संध्याकाळी. मग रस्त्यात जाता जाता बघा कसा पक्ष्यांचा थवा दिसला. मग आम्ही पोचलो शनी मंदिरात. आज शनिवार असल्यामुळे गेलतो शनी मंदिरला. मग आमचा मामा बघा कसा पाया पडतोय. मग शनी मंदिरचे बघा कसे व्हिडिओ दिसते. एकदम धार्मिक ठिकाण आहे शनी मंदिर सोलापूरमधलं. इथं शनिवारचं भरपूर भक्तजन येतात. भरपूर महादेवाची पिंड, हे शनी महाराज बघा कसे दिसतात. शनी महाराजांची मूर्ती. मग काय आम्ही शनी महाराजांचं दर्शन घेतलं जरा जवळून. मग दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर भरपूर असे भक्तजन आले होते. मग काय गेलो गड्डा बघायला. गड्डा काय संपत आलता, पण कुठं कुठं स्टॉल होते. तसे स्टॉल बघत बघत आम्ही पोचलो रामलखन वडापाव पाशी. पण काय रामलखन वडापावच बंद होता आज. मग काय निघालो घराकडं. लागला होता सिग्नल. घरी आलो बघतो तर काय अक्षय मामा गाडी चकचकीत करत होता. गाडी धुवत होता. मग आधी काय अक्षय आम्हाला करत होती मदत. बघा कशी पाणी फेकते. मग काय गाडी धुवून झालं बघा कशी दिसते चकचकीत. मग गाडीला केली पॅक. मग आमच्या अक्षय माझे मित्र सलील भाऊ पोलके म्हणले चला चाय प्यायला जाऊया. चाय प्यायला जाऊया म्हणल्यावर आम्ही गेलो चाय प्यायला सगळेजण. मग तिथे गेल्यावर राजा माझे मित्र राहुल भैया भेटले. मग काय त्यांच्या गप्पा चालू होत्या. गप्पा चालू असतात तेवढ्यात आले चायची कप. पहिला कप आपल्यालाच दिला, आपण ब्लॉगर असल्यामुळं. मग मस्त चाय बी पिऊन आलो लेझिम बघायला. मग लेझिम बघायला आलो. मुंबईत काय लेझिम बेझिम नसते, आमच्या इकडं कावड्या असते त्या. मग आमच्या मामाला हाय लेझिम खेळायचा नाद. मग ते शिरला लेझिम खेळायला कसं खेळतोय बघा. मग आलो घरी. मग आपला ब्लॉग आजचा इथंच संपला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.